आल्यावरती पहिली भाकरी खातो ना, ती भाकरी सुद्धा या राजाची देण आहे. आणि मरताना जे सुखानं मरतो ना, ते मरणं सुद्धा या राजाचं देण आहे. जर हा राजा नसता तर आज बुडक्या डोक्यानी आपल्याला हिंदुस्थानामध्ये माना खाली घालून बसावं लागलं असतं. आज माय माऊलींच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे आणि आमच्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी शाबूत आहे. याचं कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहे. हा संभाजी राजा तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. मी फार लांबचं सांगत नाही. आपल्या इथं एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, त्याचं नामांतर केलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं. संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. कोणीतरी उठलं संभाजी राजांच्या नावाच्या विरोधात याचिका दिली आणि सांगितलं की या शहराचं नाव औरंगाबादच असावं. आमचं रक्त थंड पडलं. शंड माणसे झालो आपण. आपल्याला आपल्या राजाबद्दल सुद्धा अभिमान बाळगता आला नाही. अहो, ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडी सोलून घेतलीत, ज्या माणसाचा मांसाचा लगदा कुत्रे गिधाडांना खायला घातला, त्या संभाजी राजानं कधी स्वाभिमान विकला नाही. त्या राजाचं रक्त म्हणतो आपण. ती माणसं आपण स्वाभिमान विकून बसलो. महाराष्ट्र शासनाने एक GR घेतला की कोणाचं काय मत आहे, त्या शहराचं नाव काय असावं. साहेब, औरंगाबाद नावासाठी महाराष्ट्रातनं 1,00,000 मतदान आलं आणि संभाजीनगर नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त 40,000 मतदान आलं. संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध व्हावा याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे. आमचं एवढंच, शंभूराजे आले की डॉल्बी डीजेवरती नाचायचं, भोजनाची व्यवस्था केली की जेवण करायचं, झाला शंभूराजांचा इतिहास संपला. पण नाही, या माणसानं स्वतःचं बलिदान कशासाठी दिलंय हे समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी शंभूराजे खऱ्या अर्थानं जयंती साजरी झाली. नाव बदललं संभाजी महाराजांचं, आता छत्रपती संभाजीनगर केलं. माझं प्रत्येक तरुणाला सांगणं आहे, मी पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला वाटत असेल थोडं राजकीय बोलतोय, पहिल्यांदा कबूल करतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य. आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. कुणा पुढे झुकायची गरज नाही. शहराचं नाव बदललं, संभाजीनगर केलं. पोरांनो, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. पोरांनो, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं. एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छातीत ठोकून सांगा, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. हे सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये संभाजी महाराजांनी निर्माण केली. 14 मेला पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला. एक खेर बाहेर पळत आला. आऊसाहेबांना म्हणाला, आऊसाहेब, आऊसाहेब, ढोल ताशे वाजवा आऊसाहेब. अहो काय झालं आऊसाहेब? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांना पुत्र जन्माला झाला, नाव काय ठेवायचं? विचारती झाली लोक. या बारक्या बाळाचं नाव काय ठेवायचं, नामांतर काय करायचं? सरदेशी पुढे झाल्यास जिजाऊ, आणि जिजाऊ म्हणाल्या, या शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव ठेवायचं संभाजी. संभाजी म्हणजे कोण? तर संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ. त्यांना अपघातानं मारण्यात आलं, त्यांचं नाव आपण शिवाजी महाराजांच्या मुलाला द्यायचं, नाव ठेवण्यात आलं संभाजी. आणि ताशा कडाडला. आजपासून या हिंदुस्थानाच्या मातीत एका युवराजाचं आगमन झालं. तो युवराज, ज्या युवराजानं औरंगजेबाला या मातीत गाडलं, तो संभाजी राजा. इथला बालमनावरती संभाजीराजांकडे बघितल्यावरती चेहरेपट्टी एवढी सुंदर होती की माय माऊलीला त्या संभाजी राजाला खांद्यावरती घ्यायला, संभाजी महाराजाला हातामध्ये घ्यायला आवडत होतं. पण नियतीला काही औरच मान्य होतं. संभाजीराजांचं वय 2 वर्ष झालं. 1.5 ते 2 वर्षाच्या असताना संभाजी महाराजांच्या मातोश्रींचं निधन झालं. शिवाजी महाराजांच्या आवडत्या पत्नी सईबाई साहेब यांचं निधन झालं. आणि अफजल खान 40,000चा सैनिक घेऊन आला. सईबाई साहेबांचं निधन झालं. शिवाजी महाराज सोबत उभारलेत. सोबत 2 वर्षाचा पोरगा संभाजी महाराज आहे. काय वाटलं असेल एका बापाला, शिवाजी महाराजाला? रडत बसावं, बायको गेली.
अफजल खान 40,000 सैनिक घेऊन आलाय. शिवाजी महाराज घोड्यावरती बसले कृष्णा नावाच्या. आपल्या बायकोला शेवटचं बघितलं, आपल्या पोरला शेवटचं बघितलं आणि शिवाजी महाराज या अफजल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापगडावरती गेले. ताईनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला. म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण आई समोर मेली. ज्या माणसानं आयुष्यात पहिल्यांदा आईला गमावलं, आता दूध दुभत्याचा प्रश्न निर्माण झाला. संभाजी महाराजांना दूध पाजायचं कोणी? आई निघून गेले. जिजाऊंनी बैठक बोलवली. कापूरवा गावच्या आजूबाजूच्या गावच्या महिला अशा समोर येऊन बसल्या. जिजाऊ उठल्या आणि जिजाऊ एका क्षणात म्हणाल्या, या माझ्या नातवाला, शिवाजी राजांचा मुलगा शंभू राजा, या शंभू राजाला, शंभू बाळाला कोणीतरी दूध पाजेल का? एक महिला उठली, म्हणजे जिजाऊ, मी शंभू बाळाला दूध पाजते, मला एवढं पैसे द्या. दुसरी महिला उठली, जिजाऊ, मी शंभू बाळाला दूध पाजते, मला एवढं पैसे द्या. माग एक आई बसली होती, धाराऊ नाव तिचं, कापूरहोळा गावची. जिजाऊंनी विचारलं, ए धाराऊ, अगं पाजतीस का ग संभाजी राजाला दूध तू? धाराऊ उठली, अहो साहेब, डाकीडा आऊ साहेब, म्या शंभू राजाला दूध पाजतो. जिजाऊ म्हणाल्या, तू शंभू राजाला दूध पाजतेस, मग या दुधाचं पैसे किती घेणार? तशी धाराऊ म्हणाली, अहो साहेब, पोरगा कुणाचा आहे? शिवाजी राजाचा आहे. अहो साहेब, म्या शंभू राजाला दूध पाजले, त्या दुधाचं जर पैसे घेतलं, पानात जळलं माझं. अहो साहेब, म्या शिवाजी महाराजांचा पोरगा आपला शंभू बाळ, या शंभू बाळाला 1ही रुपया न घेता दूध पाजेन. आणि इतिहास पुटपुटू लागला. ओट कोरडं शंभू बाळाचं, पाना धारा उला फुटतो ग, आणि गरीबाच्या उसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग, गरीबाच्या उसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती पोचला हा ध्येय अखंड हिंदुस्थानावरती शमशेर चालवायला लागला. बघता बघता संभाजीराजांचं वय वाढायला लागलं. पण शिवाजी महाराज आयुष्यभर स्वराज्याचा संसार करत गेले. शिवाजी महाराजांना जास्त वेळ शंभूराजांना देता आला नाही. पण शंभूराजांना घडवलं पाहिजे. या स्वराज्याचा दुसरा युवराज आहे, तो युवराज कुठं डगमगता कामा नये, यासाठी कोणी शिकवायचं? मग समोर आला जिजाऊ. ज्या जिजाऊनं शिवाजी राजा घडवला, ज्या जिजाऊनं या हिंदुस्थानाला पहिलं स्वातंत्र्य दिलं, ज्या जिजाऊंनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला, त्या जिजाऊ आल्या. जिजाऊ म्हणल्या, म्या शंभूराजाला शिकवते. आणि शंभूराजांच्या शिक्षणाचा सगळा खर्च जिजाऊंनी उचलला. शंभूराजांना 16 भाषा जिजाऊंनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवला. हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते, कन्नड येते, मराठी येते, डच येते. तसंच नव्हे, ज्यावेळी राज्याभिषेकासमयी शिवाजी महाराजांचा एक इंग्रज अधिकारी होता, तो इंग्रज अधिकारी असं म्हणतोय की संभाजी महाराजांनी माझ्यासोबत इंग्रजीमधून संवाद साधलाय, म्हणजे संभाजी महाराजांना इंग्रजी भाषा येते. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, तब्बल 16 भाषा संभाजी महाराजांना येतात. 16 भाषांचं ज्ञान त्यावेळी संभाजी महाराजांना येत होतं. आज आमच्या पिढीला किती भाषा येतात? संभाजी राजा फक्त शमशेर नाहीये, संभाजी राजा फक्त तलवार नाहीये, त्याच्या पलीकडे संभाजी महाराजांचा इतिहास आहे. तुम्हाला माहित आहे, त्यावेळी ज्यावेळी लेखणी नव्हती, लेखणीमध्ये मराठी कमी पडत होते, त्यावेळी संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषणम, नायिका, नखशिका, त्याबरोबर 7 शतक यासारखे 4 ग्रंथ. राजकारणावरचा हा ग्रंथ संभाजी महाराजांनी इथल्या रयतेला बहाल केला. फक्त शिक्षणाची आवड नाही जोपासली बरं का, या माणसानं स्वतःच्या शरीराची आवड जोपासली. संभाजी महाराजांनी ढोल ताशा, संभाजी महाराजांनी तलवार फेक, संभाजी महाराजांनी भाला फेक, संभाजी महाराजांनी तत्काल काळातलं युद्धशास्त्र शिकवलं. तत्कालीन काळात संभाजी राजांसारखा घोडा कोणी चालवत नव्हता. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात वेगवानपणे पळवणारा आणि रणांगणावरती पळत्या घोड्याला डोळ्याची पापणे लवते तोपर्यंत 2 पायावरती गर करणं वळवणारा, या जगाच्या पाठीवरती फक्त एकच राजा झाला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. मग संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? अनेकदा सांगतो, संभाजी म्हणजे काय? ऐका, संभाजी म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा.
इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे संभाजी राजा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे संभाजी राजा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजा. आम्हा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे संभाजी राजा. आम्हा मराठ्यांना हिंदुत्वाची आलेली जाग म्हणजे संभाजी राजा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजी राजा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा. तुमचा आणि माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा. आपण काय म्हणतो, शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं तो कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? श्रींची इच्छा. संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांच्या संकल्पित तेच आमास करणे अगस्त्य. आपण म्हणलो हे राज्य व्हावं तो श्रींची इच्छा. मग श्री म्हणजे कोण रे पोरांनो? बारक्या पोरांनो, श्री म्हणजे कोण? पोरांनो, सैराट पिक्चर बघितला का? आवाज आला पाहिजे. बघितला का? जोरात बघितला का? आरची कुठल्या गाडीवरून आली होती? जोरात कुठल्या? बुलेट. बरोबर आहे. आरची कुणाबरोबर पळून गेली? जोरात कुठल्या? कुणाबरोबर पळून गेली? परशा. हा, झिंग झिंग झिंगा झुकेगा नाही साला. 9 गुरुवारचा प्रसाद आहे. आता पोरांनो सांगा, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? नाही सांगता येत आपल्या पोरांना. हे मातीचं दुर्दैव आहे. सायंकाळी फक्त आपण मोबाईल हातात घेतला, आपल्या पोरांना नाही शिकवलं हा संभाजी राजा बरं का. लेका तू जन्माला आलास ना, तरी तू जन्माला आल्यावरती जो श्वास घेऊन आलास ना, ते या माणसानं तुला भाल केले. आपण आपल्या मुलांना नाही शिकवलं. आजपासून संध्याकाळी 7:30 ते 8:30 जरा TV बाजूला ठेवा ना, आपल्या पोराला सांगा शिवाजी म्हणजे कोण, संभाजी म्हणजे कोण, ताराराणी म्हणजे कोण. कळेल आपल्या पोरांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरणारी लढणारी पिढी जन्माला आली. किती आईबाप आहेत? तो छातीवरती हात ठेवून सांगा, दिवडमधले किती आईबाप आहेत? आपल्या पोराचं नाव कोणी शिवाजी संभाजी ठेवलं या 4 वर्षात? नाही ठेवत आपण. नाही वाटत आपल्या गावात एखादा संभाजी जन्माला यावा, जो संभाजी आलेला या सगळ्या संकटाला कुठेतरी मागं सारेल. नाही वाटत आपल्याला. हे आपल्या मातीचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे? नाही माहिती. पण संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आमच्या पोराला सांगावं लागत नाही संभाजी महाराज म्हणजे कोण, म्हणजे काय हो, यासाठी सांगावं लागत नाही. कारण लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये कितीतरी लोक रोज जन्माला आले, रोज मेली. त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासाने ठेवली नाही. पण असा एक राजा या हिंदुस्थानाच्या मातीत जन्माला आला, ज्याच्या जगण्याची नव्हे ज्याच्या मरण्याची नोंद या अखंड हिंदुस्थानाला घ्यावी लागली. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. दादांनो, येणाऱ्या काळात जर तुम्हाला कोणी विचारलं की दादा हो तुम्ही कोणाच्या देशात नालात, तर छातीत ठोकून सांगायचं ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं, असं छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतनं आम्ही आलोय. जिगर आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मग कधी प्रश्न पडलाय संभाजी महाराजांना बलिदान द्यायची प्रेरणा कुठून आली? संभाजी महाराजांना बलिदान का द्यावं वाटलं? जरा मागे जावा इतिहासात. ही बलिदान देण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडून संभाजी महाराजांच्या मनामध्ये आली. लहानपणापासून संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या हाताखाली घडताना हे मावळे बघितले. संभाजी राजांच्या समोरच तानाजी मालुसरे आले. तानाजी मालुसरे येऊन उभा राहिले आणि तानाजी काका म्हणाले, शिवाजीराजांना म्हणाले, शिवाजीराजे आमच्या पोराचं लगीन काढले बरं का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला येत नाही बरं का. शिवाजीराजे जोपर्यंत तुम्ही येत नाही, राजा जोपर्यंत तुमच्या हातातनं माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षदा पडत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतो बरं का. राजा म्हणले, अरे ताना, अरे रायबाचं लगीन काढला सोय? हा होय राजा. अरे ताना, कोंडाणा घ्यायचा म्हणतो रे. हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा, म्या स्वतःच्या पोराच्या लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरवायचं आणि तुम्ही लढायला किल्ल्यावरती जायचं, एका मावाला शोभा देत नाही. हातातल्या पत्रिका फेकल्या, गेला. ताना म्हणाला, नाही राजा म्या जातो. राजा म्हणले, अरे ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राजा, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. गेला तानाजी, गेला 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 असा गेला. रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. आमचा शिवा काशीत आला राजांकडे. शिवा
राजा एकदा संधी द्या बरं का, एकदा राजा एकदा संधी द्या, राजा एकदा 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 संधी द्या राजा. आजपर्यंत राजा शिवा काशीद म्हणून जगलोय, एकदा संधी द्या राजा. शिवाजी महाराज म्हणून मरतो, एकदा मरायची संधी द्या राजा. राजा म्हणाले, अरे कोंडाजी, अरे फिरंगोजी, जातोस काहीतरी करतोच सोडण्यासाठी. एकदा विचारलं शंभूराजांनी, ओ ह्या कोंढाण्याचा काहीतरी आपण बंदोबस्त केला पाहिजे. तानाजीने तो बंदोबस्त केला. मग जंजिराचं काय करायचं? मग जंजिराला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग बोलावणं धाडलं. कुणाला? फरजंद येऊन उभा राहिले. कोंडाजी बाबा, नाबातच कोंडाजी, शत्रूला कोंडी करून मारणारा कोंडाजी बाबा. विचारले संभाजी महाराजांनी, कोंडाजी बाबा जाता जंजिरावरती, तो सिद्धी करता बंदोबस्त? कोंडाजी बाबा म्हणला जातो. गेला गेला जंजिरावरती, असा गेला तुटून पडला. त्या सिद्धीनं कोंडाजी बाबाला तुकडं तुकडं करून या समुद्रामध्ये फेकलं. पण या माणसानं स्वतःची स्वामीनिष्ठा नाही विकली. पण आता वाईट झालंय हो. रात्रीत पक्ष बदलणारे नेते बघितले त्यावेळी वाटतं की लढणारी मातीसाठी मरणारी पिढी खरंच या मातीमध्ये जन्माला आली का, हे येणाऱ्या आपल्या पिढ्यांना नक्की पुढे प्रश्न पडेल. संभाजी महाराजांच्या चरित्रातनं शिकायचं म्हणजे काय शिकायचं हेच हो. शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही दुर्ग, एकही गडकिल्ला, कधीच त्या गडकिल्ल्यावरती एखादी चुकीची गोष्ट नाही केली. शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले, पण अनेक राजांनी जलदुर्ग सुद्धा बांधले असतील, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले असतील, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले असतील. पण माझ्या राजानं तानाजी, यसाजी, बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये उभा केले. एक एक माणूस मातीसाठी मारायला तयार व्हायचा. ही जिगर, या जिगर या सह्याद्रीमध्ये शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी पेरली. पुढे 9 वर्षाचं वय झालं संभाजी महाराजांचं. व संभाजी महाराज त्यावेळी मिर्झा राजा जयसिंह नावाचं संकट या स्वराज्यावरती आलं. आजूबाजूच्या प्रत्येक इतिहासाची नोंद संभाजीराजांचा इतिहास घेत होतो. संभाजी महाराजांचे डोळे अखंड सह्याद्रीवरती विस्पारले होते. पण त्यावेळी मिर्झा नावाचं संकट सह्याद्रीवरती आलं आणि या मिर्झानं इथले खुले आम राजशाळा चालू केले. खुले आम कत्तल्या, बघा तिकडे रक्त रक्त रक्त. शिवाजी महाराजांना आपला मतदारसंघ नाही वाचू वाटला. शिवाजी महाराज गेले, त्या मिर्झाला सांगितलं, हे मिर्झा, हे बरं नाही बरं का, एक लक्षात ठेव, याला राजकारणात म्हणत आहे बरं का. आणि छदम्या असतात. मिर्झा म्हणाला, राज आहे यालाच राजकारण म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या रयतेचा जीव वाचवायचे असतील तर शिवाजी राजे एकतर तह करा, नाहीतर तुमच्या माय माऊलींची डोळ्यात देखत कत्तली बघा. शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी तह करायचा ठरवला. अंतहात शिवाजी महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. 16 किल्ले उरले. सगळे म्हटले संपलं, आता काही नाही याच्याकडं. पण महाराजांना माहिती होतं राखेतून कसं पेटून उठावं. आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं. आणि औरंगजेब म्हणतोय, महाराज, माझ्या 50व्या वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊन आग्र्याच्या भेटीला या. त्यावेळी शिवाजी महाराजांना या औरंगजेबानं 5000 मनसबदारी केलं. 5000ची फौज त्याच्या पाठीमागं दिली आणि संभाजी महाराजांना 7000 मनसबदारी केलं. पण मिर्झानं या तहासोबत शिवाजी महाराजांकडे एक आट टाकली. मिर्झा म्हणतोय, अहो शिवाजी राजे, 23 किल्ले बहाल केले, पण या 23 किल्ल्यासोबत मला तुमचा मुलगा संभाजी माझ्याकडे ओलीस म्हणून राहील. 9 वर्षाचा वर्ग. एका बापाला वाटलं कसं सोडून जावं, पण नाही, रयतेसाठी बहाल केलं पाहिजे. आणि क्षणाचाही आपल्या शंभू राजाकडे विचार न करता संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे ओलीस म्हणून ठेवायचा निर्णय केला. का? आपलं घर संकटात गेलं तरी चालेल, पण आपल्या संकटामुळे रयतेच्या डोळ्यात अश्रू येता कामा नयेत. हा विचार करणारा राजा या जगाच्या पाठीवरती एकमेव झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज. पण आता आमचं कुठं बिघडले माहिती आहे का? आज आमच्या पोरांचं जरा काय झालं की कर आत्महत्या. कोण सोडून गेली, घे कसरा कर आत्महत्या. कोण नाही म्हणली, घे कसरा कर आत्महत्या. आत्महत्या कर, कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कासऱ्याचे पैसे मी देतो. फक्त मरताना एकदा तरी छत्रपती संभाजी महाराज आठव बरं का. ज्या माणसाचे डोळे काढले गेले तो संभाजीराजा एकदा आठव. मरताना एकदा तरी आपला आईबाप आणि शिवाजी महाराज आठव बरं का. पोरांनो, आज आपलं वय, आपलं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चालले. पोरांनो, स्वतःचा स्टेटस ठेवत बसू नका. पोरांनो, आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा,
की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. 392 वर्ष होऊन गेली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज असं स्टेटस निर्माण करता आलं पाहिजे. मग आता हॅपी बर्थडे त्या औरंगजेबाचा गेलं पाहिजे. निघाले शिवाजी महाराज, पण सोबत घेतले संभाजी महाराजांना. 9 वर्षाचं पोरग. आज एसटीन जायचं म्हटल्यावर ताईनो 1.5 दिवस लागतो. हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी, घोड्यावर बसून जायला लागायचं. निघाले 2-3 महिने झाले निघाले. पण कधी प्रश्न पडला का तुमच्या दिवडच्या ग्रामपंचायतल्या लोकांना की जाताना काहीतरी बापले वाटेत बोलले असतील, की काहीतरी बोलले असतील, काय म्हणले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराजांना, शंभूराजे मसवडला 2 एकर घेऊन ठेवले आणि तुम्ही सुबाई निवांत राहा, का दिवडला 2 BHK बांधून ठेवले आणि तुम्ही सुबाई निवांत राहा? नाही सांगितलंय का बापांना आपल्या पोराला? शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलंय, शंभूराजे तुम्हाला वाटतं तुमची शमशेर चालावी, शंभूराजे तुम्हाला वाटतं आलेल्या संकटावरती छाती काढून उभा राहावं, तर शंभूराजे त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमची छाती जिगरबाज केली पाहिजे. एका बापानं आपल्या पोराला सांगितलंय, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? तुमच्या पोटी छावा जन्माला यावा का अक्षय कुमार शाहरुख खान जन्माला यावा? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या पोटी छावा जन्माला यावा. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, त्यासाठी आपला बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बाप सिंह होता, तरी त्याच्या पोटी संभाजी महाराज नावाचा छावा जन्माला आला. सोबत घेतलंय पोराला आणि गेल्या औरंगजेबाच्या दरबारात. त्या औरंगजेबाने एक झरी चाल टाकली शंभू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं. महाराष्ट्राचा सह्याद्री उफाळला, दिलेल्या सगळ्या मनसबदारी महाराजांनी फेकल्या आणि शिवाजी महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान कोणी अखंड हिंदुस्थानात कोणी केला नव्हता. अखंड हिंदुस्थानात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच मराठ्याच्या वाघाने केला. त्या वाघाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. पण इथंपर्यंतचा इतिहास माहिती आहे, त्याच्या पलीकडचा मी काय सांगतोय कान देऊ नये का? औरंगजेबानं शिवाजी महाराजांना बंदी केलं, पण तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाही. पण शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. औरंगजेबाचा एक हत्ती होता, तो हत्ती संभाजी महाराजांना खूप आवडलेला आणि त्या हत्तीला घेऊन संभाजीराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. त्या संभाजीराजांची चेष्टा करावी म्हणून या औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावलं आणि संभाजी महाराजांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, बाणेदारपणे उत्तर देणं काय असतं ते ऐका, कान देऊन ऐका. औरंगजेब विचारतोय संभाजी महाराजांना, शंभूराजे, काय विचारतो औरंगजेब? शंभूराजे, यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो. शंभू राजे, हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभू राजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारलाय. हाथी तुम्हाला आवडतोय, पण शंभू राजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे से शंभू राजे 9.5 वर्षाचे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब, अरे औरंगजेब ये तो जानवर है, औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे उत्तर देणं काय असतं याला संभाजी महाराजांचं चरित्र म्हणतात. या औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला, क्यों शंभू राजे, हमने सुना है की तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता, मग आमच्या आखाड्यात सुद्धा सुंदर सुंदर मल्ल आहेत, सुंदर सुंदर पैलवान आहेत, आमच्या आखाड्यातल्या आमच्या एखादा पैलवानाशी तुम्ही कुस्ती खेळाल का? सरदेशी कडाला आपला सह्याद्रीचा सर्जा, अरे औरंग्या, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं,
या पाण्यानं दिल्लीला सुद्धा घाम फोडला. ते दिल्लीला घाम फोडण्याचं सामर्थ्य या सह्याद्रीनं तुमच्या माझ्या मनगटामध्ये पेरलंय. तिथून आता शिवाजी महाराजांना सोडवलं पाहिजे. 9.5 वर्षाच्या पोराला वाटलं की आपल्या बापाला सोडावं. बापाला आज आपल्याला वाटतं की माझं पोरग सुरक्षित गेलं पाहिजे, माझं पोरला काय झालं नाही पाहिजे. पण नाही, 9.5 वर्षाच्या पोराला वाटलं की आपण आपल्या बापाला इथनं सुखरूप सोडवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना आग्र्याच्या भेटीतून सुखरूप सोडवायचं सगळं प्लॅनिंग हे संभाजी महाराजांनी 9.5 वर्षाचं वय असताना केलं. आणि कुंभाराच्या वाड्यापर्यंत यायची जायची सगळी सोय आग्र्याच्या त्या दरबारातनं, आग्र्यात तिथं कैदी केलं, तिथून त्या कुंभाराच्या वाड्यापर्यंत पोहोचवायची सगळं प्लॅनिंग संभाजी महाराजांनी केलं. आणि संभाजी राजांच्या प्लॅनिंग खाली महाराष्ट्राचा सह्याद्री शिवाजीराजे निसटले, औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले गेले. पण जाताना 9.5 वर्षाच्या संभाजी महाराजांना मागं ठेवून गेले आणि शिवाजी महाराज राजगडावरती पोहोचले. एका बापाला वाटलं नसेल का हो, 9.5 वर्षाचं पोरग आहे, कसं मागं ठेवावं. संभाजी महाराजांना वाटलं. जाताना जर विचारलं संभाजी महाराजांनी, आबासाहेब मला एकटे ठेवून जाणार? अरे दर्या सुद्धा फाटला असता, विचारलं असतं आबासाहेब या तुमच्या छाव्याला एकट्या मागं ठेवून जाणार. पण नाही, पुत्र जाणता होता. 9.5 वर्षाचे शंभूराजे विचार सांगते झाले, आबासाहेब तुम्ही बिनघोर जावं, तुमचं हे स्वराज्य सांभाळायला शिवरायांचा छावा अजून जिवंत आहे. 9.5 वर्षाच्या पोराचे उद्गार आहेत. आणि जाताना औरंगजेबाचे हेर महाराज निसटले म्हणून त्यांचा पाठलाग करायला लागले. जाताना काहीतरी जुटी खलाम उठवली पाहिजे म्हणून जाताना शिवाजी महाराजांनी उठवलं की वाटेत संभाजी महाराजांचं निधन झालंय. 9.5 वर्ष असताना संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी खोटी बातमी संभाजी महाराजांची उठवली. ते म्हणजे वाटेत संभाजी महाराजांचं निधन झालंय. यासाठी उठवली. औरंगजेबाच्या सरदारांना ही बातमी कळाली की वाटेत संभाजीराजांचं निधन झालंय. औरंगजेबाच्या सरदारांनी पाठलाग थांबवला आणि सुखरूप राजे शिवाजी महाराज गडावरती पोहोचले. परत काशीपंतांच्या साहाय्याने संभाजी महाराजांना सुखरूप गडावरती नेण्याचं सगळं नियोजन केलं. पण गडावरती गेल्यावरती आऊसाहेबांनी विचारलं महाराजांना, शिवबा आमचा शंभूबाळ कुठं आहे? आणि डोळ्यात सांगू शकत नव्हते, कारण हा सगळा मोहिमेचा भाग होता. शिवाजी महाराजांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, शंभू राजांचं वाटेत निधन झाले. आऊसाहेब रडून रडून दमल्या, सगळे रायगड रडत होता. पण शेवटी सुखरूप काशीपंतांनी संभाजी महाराजांना गडावरती सुखरूप पोहोचवलं. आणि शंभू राजा त्यावेळी मुघलांच्या तावडीतनं सुटून हा स्वराज्यामध्ये आला. पण आग्र्याला गेलेला संभाजी राजा हा फक्त विद्वान होता, पण परत आलेला संभाजी राजा हा संभाजी राजा जाणकार होता. हा संभाजी राजा मुघली रियासतीचा, मुघली रिवाजाचा उत्तम अभ्यास करून आलेला राजा होता. आला आणि आल्यावरती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी निवडली. आता स्वराज्यातले सगळे खटले, त्या खटल्यांचा निवाडा संभाजी राजांचं न्यायालय देऊ लागलं. स्वराज्यातला सगळ्या धर्माचे खटले ते संभाजी राजांचं धर्मासन ते न्यायालय देऊ लागलं. संभाजी राजे हळूहळू स्वराज्यावरती स्वतःच्या शौर्याची, स्वतःच्या पराक्रमाची आणि स्वतःच्या बुद्धीची छाप सोडत गेले. आणि त्यावेळी विचारलं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना, शंभूराजे तुम्ही उत्तम लेखणी चालवता, पण शंभूराजे तुमची शमशेर आणि कडाडल्या छावा आज्ञा द्यावी. आबासाहेब आज्ञा सुटली. गुजरात खंभात प्रांत लुटायची आणि राजा घोड्यावरती बसला. शंभूराजा शमशेर हातामध्ये घेतली, गुजरातमध्ये घेतले. गुजरात तुटलं, खंभात प्रांत लुटलं, माने जाधव खासे कैदी केले आणि स्वराज्यावरती स्वराज्याचा पहिला लढाईचा भगवा हा संभाजी महाराजांनी फडकवला आणि शिवाजीराजे गडावरनं कडाडले. अरे द्या बत्ती तोफांना, आमचा बचडा खासी जीत घेऊन आलाय. आणि संभाजी राजांच्या लढाईचा शुभारंभ गुजरात प्रांतातनं चालू झाला. आता शिवाजी महाराज